हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळाचे पराठे. तर पराठे बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक भोपळा घ्यायचा आहे. दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्याला किसायचा आहे. त्याची पुढची बाजू कापून टाकायची आणि तो मस्त किसून टाकायचा आहे. किसून झाल्यावर तो किस काढायचा आहे त्याचा. आता दुधी किसून झालेली आहे, किसही छान आला आहे. किस पटकन काळा पडतो, त्याला साईडला ठेवायचा आहे, त्याच्यात पाणी टाकून ठेवायचं आहे. तितक्यात आपण पराठे बनवण्यासाठी आपल्याला परातीत कणिक घ्यायची आहे. जितक्या लोकांचे आपल्याला पराठे बनवायचे आहे तितकी कणिक घ्यायची आहे. त्यात आपल्याला ओवा टाकायचा आहे. ओव्याला अजवाईनही म्हणतात. जिरंही टाकायचं आहे त्यात. त्यात आपण आता तिखट टाकू. चवीनुसार तिखट टाकायचं आहे. कोणाकोणाला जास्त तिखट आवडतं, कोणाला कमी आवडतं, ते सगळं आपल्यावरच आहे. जसं आवडलं तसं टाकायचं. थोडी हळदही टाकायची. हळद जास्त नाही टाकायची मित्रांनो. आणि चवीनुसार नमक टाकायचं आहे. चवीनुसार मीठ किंवा नमक तुम्ही जे म्हणत असाल ते टाका. आणि बाजूला किसून ठेवलेला आपलं दुधी भोपळ्याचं किस, तेही आता हे मस्त मिसळून झाल्यावर तेही याच्यात कालवायचं आहे. आधी पाणी नाही घालायचं आहे मित्रांनो, त्यात थोडं तेल घालायचं आहे आणि ते मस्त कालवून घ्यायचं आहे. त्याच्यात दुधीचं किस धुवून टाकायचं आहे. त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग किस कणिकमध्ये टाकायचं आहे. आधी पाणी टाकायचं नाही आहे, ते किस टाकल्यावर कणिक त्याच्यात भिजायची आहे. जितकी भिजता येते तितकी. हळूहळू करून पाणी टाकून अशी कणिक मस्त भिजवून घ्यायची आहे. कणिक भिजून झाल्यावर साईडला पीठ टाकायचं, तेल टाकायचं आणि तवाही ठेवायचा गरम करायला. चला मग आपण आता दुधी भोपळ्याचे पराठे बनवायला घेऊ. त्यासाठी आपल्याला एक छोटी लोळी घ्यायची आहे. ती मस्त लाटून घेऊ. तेल छान लावायचं आहे जेणेकरून ती फुगते आणि खायलाही छान लागते. कोरडी कोरडी लागत नाही. काही काही बायका तेल नाही लावत म्हणून ती कोरडी कोरडी रुखट लागते. म्हणून तेल जास्त लावायचं आहे आणि छान तिचे पूड उघडे नाही राहू द्यायचे. सगळे पूड दाबायचे, नाहीतर तव्यावर शेकताना हाताला वाफ बसते. म्हणून आता मस्त लाटून घेऊ आपण. लाटताना हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे, जेणेकरून त्याच्यातली भाजी बाहेर येणार नाही, दुधी भोपळा बाहेर येणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. आणि पाटला जर का कणिक लटकत असेल पराठा, तर थोडं थोडं अधूनमधून पीठ लावायचं आहे. छान गोल आकाराने लाटून घ्यायचं आहे पराठा. जसं तुम्हाला आवडत असेल चौकोनी, त्रिकोणी, तसा तुम्ही लाटू शकता. आपल्या खानदेशात मोठे मोठे आणि गोल गोल पोळ्या, चपात्या, पराठे सगळं मोठे मोठेच असतं आणि सहसा गोल आकाराचेच असतात. म्हणून मी ही गोल आकाराचाच बनवला आहे. लाटून झाल्यावर त्यात मस्त तेल लावायचं आहे. आता तव्यावर तेल टाकलं तर ते एका जागी येऊन जातं, म्हणून पराठ्याला लावायचं तेल. बघू शकता तुम्ही, तव्यावर पराठा टाकलेला आहे, वरून तेल टाकायचं आहे.
तेल टाकल्याने ते उलटणीने पसरून घ्यायचं आहे सगळं. आणि मीडियम आच ठेवायची गॅसची. फुल केला तर पराठा जळून जातो, आजूबाजूला कच्चा राहून जातो आणि मध्ये जळून जातो. म्हणून मीडियम आच ठेवायची आहे, जेणेकरून पराठा कच्चाही राहणार नाही आणि पूर्ण शेकला जाईल. एकदा बघून घ्यायचं आहे. खालची साईड झाल्याशिवाय दुसरी साईड पलटवायची नाही आहे. बघू शकता मस्त फुलतोय पराठा. गॅस जरा जास्त स्लो असला तर थोडा वाढवू शकता, पण अति जास्त वाढवू नका. आणि कमी करायची ही आठवण ठेवायची, म्हणजे जेणेकरून पराठा जळत नाही. बघू शकता किती छान मस्त फुललेला आहे पराठा. खूप खमंग असा वास पण आला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पराठा बनवू शकतो. खूप छान लागतो, पौष्टिक आहार असतो. सकाळच्या डब्याला, नाश्त्याला, लहान पोरं घरात असतील तर त्यांना खूप आवडतो केचपसोबत खायला, सॉससोबत. थँक्यू फ्रेंड्स.